ठाकरे आणि भाजपमध्ये सध्या जनाबवरून खडाजंगी सुरू झाली आहे। मुस्लिमांचा लांगुल चालन जास्त कोण करताय हे दाखवण्याची स्पर्धा त्यांच्यामध्ये लागली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। उर्दूत पोस्टर, ठाकरेंवर वार। जनाब ए अलीवरून जुंपली। हाच प्रश्न ठाकरे गटाचे आणि भाजपचे नेते एकमेकांना विचारतायत। उद्धव ठाकरेंच्या मालेगावातल्या सभेचे पोस्टर उर्दूमध्ये लागले आणि त्यावरून ठाकरेंवरती तोफ डागायची भाजपनं संधी साधली। आली जनाब वगैरे जे काही आहे ते त्यांना भूषणावं वाटतं का हे त्यांनाच विचारा, पण मला वाटतं काही त्याला हरकत नाही आहे। शेवटी उर्दू एक भाषा आहे। आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, आम्ही आहोत लांगुल चालनाच्या विरोधात। आणि आता जर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन ते लांगुल चालन करत असतील तर त्यांना याचं उत्तर कधीतरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना द्यावं लागेल। आम्ही जनाब मोदी नाही, जनाब मोदी म्हणतो। या देशामध्ये विविधता आहे आणि ते विविधतेमध्ये एकता आहे। बाळासाहेबांना काय उत्तर द्यायचं आमचं आम्ही बघू, गद्दाराने आम्हाला शिकवण्याची गरज नाही। ठाकरे मुस्लिमांचं लांगुल चालन करत असल्याचा आरोप भाजपनं केलाय। उर्दूमध्ये पोस्टर लागणं हा काही हिंदुत्व सोडल्याचा मुद्दा नाही, परंतु मुस्लिमांचं किंवा कुठल्या एका समाजाचं मतांसाठी लांगुल चालन जो मधल्या काळामध्ये खूपच पीकला गेला तो विषय, की शिवाजी पार्कवर हिरवे झेंडे लागण्यापासून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना जनाब म्हणण्यापर्यंत जे विषय चालले होते दॅट इज अ लांगुल चालन। मुस्लिम समाजाने त्यांच्या स्वागताचे बोर्ड लावले, त्यांना ते त्यांच्याबद्दल ते आश्वस्त झाले असतील। स्वतः मस्जिदमध्ये संघ परिवारातले सर्वात ज्येष्ठ सरसंघचालक हे सुद्धा जाऊन आले ते। असं काही नाही ते की उर्दू लावलं तर काय फरक पडतो। उर्दूमध्ये आपण उर्दूमध्ये सगळं ठिकठिकाणी समजा उर्दूमध्ये येतच नाही। आपण त्या ठिकाणी एखादा सिनेमा पाहिला तर सिनेमासुद्धा उर्दूमध्ये असतं, त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनमध्ये उर्दूमध्ये असतं, त्याला काही हे नाही आहे, असं काही नाही। यानंतर अंबादास दानवेंनी देवेंद्र फडणवीसांचा मुस्लिमांची टोपी घातलेला एक फोटो पोस्ट केला आणि भाजपला टोला लगावला। त्या पाठोपाठ एकनाथ शिंदेंचाही उर्दूतल्या एका पोस्टरचा फोटो टाकत त्यांनी टीका केली। फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये बोहरा मुस्लिमांच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले। त्यांच्याशी आपलं नातं किती दृढ आहे हे त्यांनी सांगितलं होतं। सध्या रमजान सुरू असल्यानं नेत्यांच्या इफ्तार पार्ट्या सुद्धा जोरात सुरू होतील। पण एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे उर्दू पोस्टर्स, दर्गा असे मुद्दे उपस्थित करून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा सुद्धा प्रयत्न होत असल्याचा आरोप होतोय। उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हात मिळवल्याच्या नंतर त्यांच्यावरती हिंदुत्वाला तिलांजली दिल्याचा आरोप सातत्यानं होतो। त्यामुळेच मालेगावातल्या उर्दू पोस्टरमुळे ठाकरेंवर तोफ डागण्याची संधी भाजपनं काही सोडली नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।